नमस्कार. सह्याद्री आरोग्यवर्धन गाव बोरखेड, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र. इथं नाशिकहून काठे फॅमिली आमच्याकडे ट्रीटमेंटसाठी आलेले आहे आज. तर काही दिवसापूर्वी मॅडम आमच्याकडे ट्रीटमेंटसाठी आल्या होत्या. त्यांना बरं वाटलं, त्याच्यानंतर मग त्यांनी एक एक करून असं अख्ख्या कुटुंबालाच ट्रीटमेंटसाठी इथं उपस्थित केलेलं आहे. तर आज परत मॅडमकडेच आपण जाऊया की पूर्वी तुमची ट्रीटमेंट जेव्हा झाली मागे, आज किती तिसरी सेटिंग होती ना? हो, आज तिसरी सेटिंग त्यांची आहे. तर तिसऱ्या सेटिंग मध्ये त्यांना काय फायदा झाला, पूर्वी काय त्रास होते हे त्यांच्या शब्दात आपण ऐकूया. सांगा मॅडम. मला ना डॉक्टरांनी सांगितलं होतं मणक्याची गादी सरकली आहे. ती गादी सरकल्यानंतर मला ते म्हणा का वजन लावावं लागल. पण माझे मिस्टर इथं आलेले होते, त्यांना इथं पूर्ण फरक पडला होता. ते इथं घेऊन आल्यावर मला पहिल्या स्टेटमेंटला फरक पडला. मला उठता पण यावं लागलं, बसता पण यायला लागलं. मला पहिले उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, चालायला पण खूप प्रॉब्लेम यायचा. त्याच्यानंतर मग मी माझ्या सासू-सासऱ्यांना पण आणलं आणि माझ्या जावेला, मुलीला पण आणलं. त्यांना पण पहिल्या ट्रीटमेंट मध्ये फरक पडला. आता दुसरी वेळ आहे त्यांची, आता पण त्यांना फरक पडलाय. तर अशा पद्धतीने एक पेशंटला फरक पडला की ते अख्ख्या कुटुंबाला घेऊन येतात किंवा नातेवाईकांना, मित्रमंडळी घेऊन येतात. हा आमचा खूप दिवसाचा अनुभव आहे. तर दीदी पण सोबत आहे. तिला काय त्रास होते आणि इथं आल्यानंतर तिचे त्रास जे काही कमी झाले ते तिच्या शब्दात आपण ऐकूया. ॲक्च्युली मला मेजर मायग्रेन होता. इथे आल्यानंतर त्यांनी माझं नाभी वगैरे चेक केलं आणि मला नेकला पण प्रॉब्लेम होता. तर त्यांनी बॉडी मसाज वगैरे केल्यानंतर ऑलमोस्ट क्लिअर झालेलं. मायग्रेनला पण त्यांनी मेडिसिन वगैरे दिलेलं आहे. तर ऑलमोस्ट मायग्रेन पण माझं मोस्टली कमी झालं आहे आणि मला भूक लागत नव्हती. आता माझं जेवण पण चांगल्यापैकी वाढलंय. आता मला भूक पण लागते आणि झोप पण शांत लागते. किती दिवसापासून तुला भूक लागत नव्हती? मला मायग्रेन 3 वर्षापासून आहे. 3 वर्षापासून माझं हेल्थ इश्यूज खूप होते. भूक किती दिवसापासून लागत नव्हती? साधारण 2-3 महिन्यापासून. 2-3 महिन्यापासून तिला भूक अजिबात लागायची नाही. आता तिला जोरदार भूक पण लागते. मायग्रेनचा 3 वर्षापासून जो त्रास होता तो आता बऱ्यापैकी तिचा कमी झालेला आहे. आणखी काय सांगू शकशील? मला पीसीओडी पण होता. तर पीसीओडी मध्ये पण मी आता मेडिसिन वगैरे घेऊन गेली होती. तर मला पिरियड्स पण रेग्युलर येतात आता. तर अशा पद्धतीने सर्वांगीण ट्रीटमेंट इथं असते. आजार कुठलाही असो, आपल्याला बऱ्यापैकी इथं त्याच्या मुळाशी जाऊन आपल्याला ट्रीटमेंट करता येते. बऱ्यापैकी नाभीमध्ये बऱ्याच लोकांचे दोष असतात. तर इथं आपण बोन सेटिंग जे आहे आपली थेरपी, त्याच्यामध्ये नाभी सेटिंग हा एक आपला थेरपीचा प्रकार आहे. तर नाभीवर जेव्हा आपण जाऊन ट्रीटमेंट करतो, तर दीदीने जे काही आजार सांगितले ते सगळे नाभीशी निगडीत होते. तर तिची नाभी जेव्हा आपण सेटिंग केली, तर नाभी सेटिंग मध्ये तिची भूक पण वाढलेली आहे, मायग्रेन बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. नेक मध्ये आपण सेटिंग केली, त्याच्यामुळे मायग्रेनवर चांगला इफेक्ट आलेला आहे. नंतर बाकीचे तिचे काही इंटरनल जे प्रॉब्लेम आहे ते पण, पीसीओडी असेल, अनरेग्युलर पिरियड्स असतील, ह्या सगळ्या गोष्टीवर तिला बऱ्यापैकी फायदा झालेला आहे. तर आता इथं जे बाकीचे पेशंट आहे, जे व्हिडिओ आपले बघणार आहे, तिथे त्यांच्यासाठी तू काय सांगू शकशील? एक्झॅक्टली इथं पेशंट्सने आलं पाहिजे. बिकॉज इथे फर्स्ट राऊंडमध्येच इतका इफेक्ट होतोय. माझ्या आजी आजोबांचं ऑपरेशन झालेलं आहे. पहिले त्यांना इथे आल्यानंतर फर्स्ट त्यांनी क्वेश्चन केला होता रिगार्डिंग देअर क्वेरी की तुमचं ऑपरेशन वगैरे झालेलं आहे का. म्हणजे ऑपरेशन झालेलं असताना सुद्धा ते रिस्क घेऊन ट्रीटमेंट वगैरे करतात आणि देन त्याचा इफेक्ट पण इतका चांगला येतोय. आणि हे बाउल सेटिंग वगैरे हे जे आहे हे खरंच खूप इफेक्टिव्ह आहे. पेशंटने खरंच इथे आलं पाहिजे. फर्स्ट व्हिजिट तरी केलं पाहिजे. फर्स्ट व्हिजिट नंतर सांगण्याची गरजच पडत नाही, कारण की माणूस स्वतःहून इथे येतो. तेव्हा आता तिने सांगितले की आजी आजोबा पण आलेले आहे. एजेड जेव्हा पेशंट असतं, बऱ्यापैकी बोन सेटर्स तिथं हात लावत नाहीये. पण इथं आमचा दीर्घ आणि जुना अनुभव असल्यामुळे कुठल्या वयामध्ये, कुठल्या स्थितीमध्ये पेशंटला काय ट्रीटमेंट द्यायची हा नक्कीच अनुभव आम्हाला आहे. म्हणून आम्ही अशी रिस्क पण घेतो आणि खूप सावधतेने आमची ट्रीटमेंट असते. पेशंटला त्रासही होणार नाही आणि त्याला फायदा पण होईल, अशा दोन्ही बाजू आपण शक्यता बघून मग ट्रीटमेंटचे प्रोटोकॉल आपण इथं ठरवत असतो आणि मग पेशंटला जाऊन इथं फायदा होत असतो. काका आणि मावशींचा त्यांचा जो फीडबॅक व्हिडिओ आहे ते स्पेशल आपण व्हिडिओ बनवलेला आहे. पुढे चॅनलवरती जाऊन आपण ते नक्कीच ते व्हिडिओ सुद्धा बघावेत अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आणि नक्कीच तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रमंडळीमध्ये असे काही प्रॉब्लेम्स असतील तर नक्कीच सह्याद्री आरोग्यवर्धनला तुम्ही एकदा व्हिजिट करा आणि शाश्वत ट्रीटमेंट कशी असते ती नक्कीच एकदा तुम्ही अनुभव घ्या. नमस्कार. सह्याद्री आरोग्यवर्धन गाव बोरखेड, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र.